पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे। गुन्हेगारीचे उच्चाटन करून समाज संरक्षण आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार, समाज आणि पोलिसांच्या विधायक समन्वयाची वाटचाल हेच समृद्ध लोकशाहीचे लक्षण आहे। पत्रकारांना कर्तव्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, तेच स्वातंत्र्य लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नावात सामावलेले आहे। त्यामुळे पत्रकार हेच स्वतंत्र पत्रकारितेतून लोकशाही बळकट करण्यासाठी बहुमोल कर्तव्याची भूमिका पार पाडू शकतात। तसेच ऑपरेशन प्रहार व मिशन उडान बद्दल माहिती देत असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन अकोला येथील नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले। लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा द्वितीय संघटन अभियानातील 48वा मासिक विचार मंथन समारोपीय मेळावा नुकताच पार पडला। या कार्यक्रमात विशेष प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। लोक स्वातंत्र्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख हे अध्यक्षस्थानी, तर प्राध्यापक डॉक्टर संतोष कुमार हुशे, सुमैया अली पत्रकार, संभाजी टाले, वैष्णवी दातकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी पंजाबराव यांनी रचलेल्या गौरव कवितेची फ्रेम पोलीस अधीक्षकांना देण्यात आली। यावेळी रामरक्षा किटचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथींचे सन्मान चिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला। नियुक्ती पत्रे व आय कार्ड वितरण आणि पत्रकार संभाजी टाले यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीची घोषणा यावेळी संजय देशमुख यांनी केली। कार्यक्रमाला राजेंद्र देशमुख, पुष्पराज गावंडे, अंबादास तल्हार, जया भारती, ॲडव्होकेट नितीन धूत, किशोर मुटे, कल्याणी मुटे, संजय देशमुख, पत्रकार जगदीश अग्रवाल, पुरुषोत्तम मोरखडे, मोहम्मद फारूक, पंजाबराव देशमुख, आनंद गायकवाड, रामराव देशमुख, नानासाहेब देशमुख, वसंतराव देशमुख आदी उपस्थित होते। संचालन जया भारती यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले। स्वातंत्र्य दिवस आहे, त्याच्या अनुषंगाने एक ड्रग बाबत अवेअरनेस पण करायची आहे। तर खूप आनंद होतो सांगण्यामध्ये की प्रत्येक डिस्ट्रिक्टनी हे रन घेतलेली आहे। प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक छोटा मॅरेथॉन 3 किलोमीटरचा 5 किलोमीटर झालेला आहे। परंतु जो प्रतिसाद अकोलामध्ये भेटलेला आहे, म्हणजे 5000 लोक सकाळी आले होते धावण्यासाठी, 5000 लोक आले होते, पाऊस पण आला तरी पण सर्वांनी रन कंप्लीट केली। आणि एक रन केला म्हणजे 3 किलोमीटर फक्त ते धाव नाही, एक आपली सेल्फ म्हणजे सेल्फ प्रतिज्ञा आहे की आम्ही अंमली पदार्थ सेवन करणार नाही। कारण की अंमली पदार्थ मध्ये 2 गोष्टी आहेत, एक सप्लाय आहे ज्याच्यामध्ये आपण काम करतेच आहे। म्हणजे मईच्या महिन्यामध्ये 22 केसेस झालेले आमचे, फक्त एनडीपीएसचे 22 केसेस आतापर्यंत सर्वात जास्त मईच्या महिन्यामध्ये झालेले आहे आणि 50 लाखच्या मुद्देमाल सुद्धा नष्ट केला आहे। तर त्याच्यानंतर म्हणजे सप्लायवर काम करण्यात एक जबाबदारी आहे, परंतु डिमांड जे नेटवर्क आहे, कारण की डिमांड पण पब्लिक मधूनच कुठे कुठे होत आहे, तर तो पण नष्ट करण्याची आपली जबाबदारी आहे। तर हे सांगण्याचा फक्त एक अर्थ आहे की हे जे उडान मोहीम आहे आणि ऑपरेशन प्रहार आहे अकोला माणसासाठी आहे। आणि जे अकोलाचे पत्रकार आहे, मला जोरात कौतुक मी करणार ते कमी असणार की त्यांनी एवढा चांगला त्याचा म्हणजे सहकार्य दिलेला आहे आम्हाला। तर तोच एक वारंवार हे आहे की पोलीस आणि पत्रकार, पोलीस अँड प्रेस, हे जे 2 पीज आहे आपले, पोलीस अँड प्रेस, जोपर्यंत आमचा सहकार्य राहणार तोपर्यंत आमचा जे 3rd पी आहे पब्लिक, जेव्हा पोलीस अँड प्रेस सोबत असणार तो तेव्हाच पब्लिक मध्ये पार्टिसिपेशन भेटणार आणि पब्लिकचा एक अजून जागरूक होणार। तर आज इथे मला बोलवला, एवढा सन्मान दिला, एक खूप छान कविता आपण मला ते फ्रेम करून दिलेली आहे वर साहेबांनी, पंजाबराव साहेबांनी। मी मनापासून आपला धन्यवाद करतो। खूप अजून जबाबदारी माझ्यावर वाढलेली आहे आणि आमचा कामगिरीमध्ये अजून आमचा बदल म्हणजे पोलीसचा परसेप्शन कसं चेंज आपण करू शकतात, हे पण एक एसपीची जबाबदारी असतो। तर आता मी आज आपल्या मार्फतून सांगतो की आम्ही एक QR कोड, आता QR कोडचा फीडबॅक आमचा एक सेवा सिस्टम प्रत्येक पोलिसमध्ये सुरू आहे। जेव्हा सर्व पोलिसमध्ये टॅबलेट्स आहे सर्वांकडे, तो सेवा सिस्टम मध्ये आम्ही एक रक्षा फॉर्म, QR कोड फॉर्म आता आम्ही देणार। प्रत्येक PS मध्ये, प्रत्येक पोलिसमध्ये QR कोड असणार आहे, जेणेकरून कोणताही नागरिक असो ते आपली कंप्लेंट देण्याच्या नंतर फीडबॅक देऊ शकतात
खूप 1 मिनिटाचा फक्त फॉर्म आहे, ऑब्जेक्टिव्ह फॉर्म आहे, ऑब्जेक्टिव्ह जेणेकरून लवकर ते फीडबॅक देऊ शकणार. तो फीडबॅकच्या बॅक एंड मध्ये आम्ही मार्किंग सिस्टम ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व पोलीस स्टेशनची स्पर्धा असणार. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.